पहिला पृथ्वीसेन पण आपण जे कवी कालिदास बोलतो हा. ते कवी कालिदास याच्याच दरबारात होते. ओके. कवी म्हणून. आणि त्यांनी याच्या दरबारात असतानाच मेघदूत म्हणून एक काव्य लिहिलेलं आहे. अच्छा. हा, पुढे यांच्या काही राजांच्याच काळामध्ये म्हणजे मला ते वाटतंय ना, सेतुबंध तर मी मगाशी बोललो तुला, आणि आणखी 2 ग्रंथ लिहिले ज्यांचे मला नाव आठवत नाहीयेत. हरिसेन आणि हरिविजय. ओके. ही अशी म्हणजे काव्यरचना यांच्याच याच्यामध्ये झालेली आहे, प्रौढसेन दुसऱ्याच्या काळामध्ये झालेली आहे. आणि बोलायला गेलं ना तर वाकाटकांच्या म्हणजे काय बोलतात कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये वाङ्मय निर्मितीला मोठं महत्व आलेलं होतं. ओके. म्हणजे हे काव्यरचना म्हणून तर समजतच आपल्याला, पण ह्यांनी ना म्हणजे हे वैदिक धर्माच्या, हिंदू धर्माच्या ना म्हणजे काय बोलतात अनुयायी होते. अच्छा. आणि हिंदू धर्म आणि संस्कृती जर रक्षण करण्याचं म्हणजे आपल्या संस्कृतीचं रक्षण करायचं जर कोणी काम केलं असेल तर या वाकाटकांनी केलेलं आहे. अच्छा. पण दुर्दैवाने पुढे होतं असं की राजा हरिसेन नंतर यांच्यामध्ये ना असे श्रेष्ठ